चला गणपतराव, मस्त जेवण झालेलं आहे. आता चंबू गबाळ आटपतो आणि घरी जायला निघतो. चंबू गबाळे आटपणे हा आज आपला शब्द आहे. चंबू म्हणजे काय तर आवळ गळ्याचं पात्र, म्हणजे असा छोटासा तांब्या. आणि गबाळ म्हणजे काय तर सोवळं. तर चंबू गबाळ, काही ठिकाणी चंबू गवाळे असं पण शब्द आहे. आता गवाळे म्हणजे काय तर सोवळं किंवा देव किंवा उपकरणी असं ठेवण्याचं लोकरीचं वस्त्र किंवा पिशवी असेल तर त्याला गवाळं असं म्हणतात. म्हणून काही ठिकाणी चंबू गबाळे आणि काही ठिकाणी चंबू गवाळे असं पण हा शब्द तुम्हाला बघायला मिळेल. तर हे सगळं घेऊन झालं की लोक काय पूर्वीच्याकडे जेवायला जायची आणि सगळं आटपलं की आपलं चंबू गबाळ घ्यायचं आणि घरी जायला निघायची. याचाच अर्थ तयारी करणं, मुक्काम हलवणं, सामानाची बांधाबांध करणं, आवरावर करणं, याच्यासाठी चंबू गबाळे आटपणे असा शब्द वापरला जातो. आता आपला शब्द उदरी शनी येणे एकदम वेगळा आहे. आता शनी म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात एकदम काहीतरी वेगळं असेल, पण या शब्दाचा किंवा या वाक्प्रचाराचा अगदी वेगळा अर्थ आहे. तर सूर्यापोटी शनीश्वर किंवा राशीला शनी येणं हे अगदी वेगळे अर्थ आहेत आणि उदरी शनी येणं याचा अर्थ अगदीच वेगळा आहे. थोडंसं शोधायला लागेल. नक्की शोधा आणि लिहून पाठवा. चला येते